मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने स्वतः मीटिंग घेऊन सर्वांचे ऐकून योग्य निर्देश दिले होते। हा मॅटर फक्त हायकोर्टमध्ये पेंडिंग नाही आहे, याशिवाय लोकांच्या आरोग्याचे धोका नाही असा पण प्रिकॉशन घ्यावा लागेल। ते सर्व विषय घेऊन माननीय मुख्यमंत्रीजीने योग्य आदेश, तरी पण जे काही आज सकाळी झाला ते चुकीचा होता, म्हणून मी ते आलो। ज्याने केला मी त्याने भेटणार आहे। मला सर्व मुंबईकरांचे विनंती आहे की शांतता ठेवा, कानून हात में लेऊ नये। सरकार यावर योग्य सरकारचं लक्ष आहे। उद्या कोर्टमध्ये डेट आहे, कोर्टमध्ये काय निर्णय होता ते पण बघू, तोपर्यंत सर्वांनी शांतता ठेवा। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की प्रशासनाच्या सगळ्यांनी सामंजस्याने याबद्दल काहीतरी तोडगा काढावा। कबूतर असतील त्यांच्या खाण्यापाणी संदर्भात असतील किंवा इतर सगळ्याच गोष्टी असतील, याबद्दल समन्वयानं काहीतरी मार्ग काढणं आवश्यक आहे। प्रशासनासोबत चर्चा व्हावी। या चर्चेसाठी, या सगळ्या पुढाकारासाठी तुम्ही काय करणार आहात? असं आहे की मी काल मीटिंग में होतो। मीटिंग में माननीय मुख्यमंत्री ने स्वतः सर्वांचे ऐकून त्याने पूर्ण वेळ दिली, सर्वांचे ऐकून घेतला, नंतर त्याने निर्देश दिला। हा पण सांगितला की लोकांचे आरोग्याचे पण ध्यान दिला पाहिजे आणि कबूतर पण मरले नको, हा मार्ग काढावा लागेल। त्यासाठी जे काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्याने ते महानगरपालिका निर्देश दिला की तुम्ही योग्य स्कीम तयार करावा, त्याचे कोर्टमध्ये सबमिट करावा। आता हा आज जे झाला तर मला मध्ये जाऊ द्या, मी लोकांना विचारतो कसा केला, कोणाने केला, नंतर मी आपल्याशी परत बोलू। हिंदी में जाना चाहेंगे आपसे, क्या कहना चाहेंगे सर हिंदी में? आज सुबह जो घटना हुई वो निंदनीय है, गलत हुई है। किसी को भी कानून में हाथ में लेने की जरूरत नहीं थी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने स्वतः मीटिंग लेके सबकी बात सुनकर योग्य निर्देश दिए थे कि लोगों के आरोग्य को ध्यान में रखते हुए भी कबूतर नहीं मरे, ऐसा कोई स्कीम बनानी चाहिए और उसके लिए महानगर पालिका को स्कीम तैयार करने को कहा गया है, जो कल कोर्ट में पेश की जाएगी। उसके बीच में आज की घटना नहीं की जानी चाहिए थी। मैं अभी यहाँ पर आया हूँ, मैं अंदर जाकर बात करूँगा और बात करने के बाद किसने ये घटना की, कौन इसके जिम्मेदार हैं, और उनको निवेदन करूँगा कि ऐसा कानून हाथ में नहीं लें। बाहर आकर मैं आपको वापस सारी बात बताऊंगा। धन्यवाद। मला कळू द्या काय झाला, कोणाने केला, काय केला, हा कारवाईचा विषय नाही आहे, शांतता ठेवायचा विषय आहे, हायकोर्टच्या निर्णयाच्या पालनाचा विषय आहे, लोकांच्या आरोग्याचा विषय आहे, ने कबूतर मरले ना पाहिजे हा पण विषय आहे। हा काय झाला, कोणाने केला मला बघू द्या। धन्यवाद। पुढेही कायदा हातात घेऊ नये, नेमकं काय घडलेलं आहे हे मलाही बघायचं आहे। आजची घटना निंदनीय आहे असं म्हटलेलं आहे मंगलप्रभात लोढा यांनी। एकीकडे त्यांचं असंही म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी कालच मीटिंग घेतलेली होती आणि या मीटिंगच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये, तसंच कबुतरं मरू नयेत यासाठी निर्देश त्यांनी पालिकेला दिलेले होते। मात्र तरीही ही घटना घडणं निंदनीय असल्याचं मत मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केलेलं आहे। आता हे जे जैन मंदिर आहे त्या ठिकाणी ते स्वतः जात आहेत आणि ही जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात ते तिथल्या स्थानिकांशी बोलणार आहेत। कोणी हे आदेश दिलेले होते आणि कोणी अशा पद्धतीचं आंदोलन केलं या संदर्भात मी माहिती घेतो आणि मग बोलतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करत आणि येत्या काळामध्ये कबूतरही मरू नयेत यासाठीचे निर्देश एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते। मात्र तरीही या निर्देशांकडे दुर्लक्ष करून अशा पद्धतीचं आंदोलन कसं झालं असा सवाल त्यांनीही उपस्थित केलाय। मात्र नेमकं काय घडलंय हे मी जाणून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो असे त्यांनी म्हटलेलं आहे। घडलेली घटना अतिशय निंदनीय असल्याचं मत मात्र त्यांनी नोंदवलंय। मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा एक पत्र दिलेलं होतं आणि या पत्रातून त्यांनी निवेदन दिलेलं होतं की अशा पद्धतीने कबूतरखाने बंद होऊ नयेत। मात्र यावरती स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल महत्त्वाची बैठक घेतली होती। या बैठकीतनं सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं होतं। यात अर्थातच माणसाचा जीव महत्त्वाचा की कबूतर महत्त्वाची असा सवाल उपस्थित केला गेला आणि यावर एक मध्यम तोडगा काढण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं। या बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिलेले होते थेट पद्धतीनं की एक ठराविक वेळ ठरवून घ्यावी ज्या काळामध्ये कबुतरांना खाणं दिलं जाईल आणि त्याच पद्धतीनं तशा स्वरूपाचे निर्देश हे पालिकेनं द्यावेत आणि तसं एक पत्र तयार करून
त्याची कॉपी ही न्यायालयात सादर करावी, जेणेयोगे न्यायालयाला हेही सांगता येईल की जसा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे तसाच कबुतरांचा सुद्धा, अशा स्वरूपाचे निर्देश देऊनही ही घटना घडणं निंदनीय आहे असं लोढांनी म्हटलंय.